चला सुरुवात होईल पहिला षटक आणि पहिल्या षटकासाठी इथून शिबू जाकबला पाहतोय ते एका बाजूला करावे ग्रीन सिग्नल पंचांचा इथं मात्र पाहायला मिळतो इथे आणि दुसऱ्या बाजूला इथून महापोली नवी मुंबई आणि या भिवंडी या दोन तालुक्यातील मात्र हे दोन संघ आपल्याला मात्र ताकदवर मात्र पाहायला मिळतात इथे अरबाज पटेल आणि मारूप बाबे हे दोन फलंदाज पहिल्या बॉलला थोडीशी दिशा दिली एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे एका धावेने मात्र सुरुवात झाली आहे दोन्ही ताकदवर टीम आहेत आपण पाहायला गेलं तर क्लास खेळ मात्र दोन्ही टीमने मागच्या मॅचमध्ये मात्र दाखवलाय पहिला सामना अगदी अप्रतिमरित्या मात्र दोन्ही संघांनी खूप छान पद्धतीने खेळ केली आहे गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली आहे तिथे आपण पाहायला गेलं तर मारू बाबे वसडे काढण्याचा प्रयत्न भन्नाट वेग तिथे मात्र पाहायला मिळाला वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं डॉट बॉल आलाय डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळतंय हे तुम्हाला अनेक वेळा मात्र पाहायला गेलं पहिल्या मॅच पासून साथ दिले इथे मात्र या विकेटनं गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये तीही तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे मारूप आहेत आणि गोलंदाजी मारूप यांची आपण पाहत असतो फलंदाजी तेवढं चांगले मात्र आपल्याला पाहायला मिळालं तर करत असतात नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट बॉलवर ऑनसाइड खेळून काढला क्षेत्ररक्षक हा डीपवरती बॉल अडवला जाईल एकदा मात्र कंप्लीट केली जातोय चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय सिंगल डबल वरती भर दिला जातोय पहिला षटक पिवळचा षटक आहे इथे मात्र धावा बनवण्याचा परिपूर्ण वापर मारूप आणि अरबाज यांच्याकडनं मात्र केला जातोय शिंबू जॅकब चांगली गोलंदाजी पहिला षटक का दिला त्याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळतात इथे आणि पहिल्या षटकाला आपल्या नावी करत असताना पाहायला मिळतात इथे आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला ते सरार गोलंदाजी साकारली जाते डॉट बॉल आले डॉट बॉल मात्र आपण समीकरण मात्र परिपूर्ण पहिला षटक थोडासा आपला नावी मात्र इथे घेऊन जात असताना मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला शिबू जॅकेस शिबू जॅकब पहिला षटक नावीन येत असताना मात्र इथे पाहायला मिळतात आपल्याला खूप छान गोलंदाजी आत्तापर्यंत साकारली आहे चांगला फिल्डिंग इथे मात्र होईल का हो स्पीड तर कमी केलाय तिथे परंतु पाहायला गेलं तर बॉल पर्यंत पोहोचायला उचलतील पिकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळतात इथे आणि 2 धावेने समीकरण मात्र धावपलकावरती पाहायला गेलं तर धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 4 धावा पहिला षटक आणि पहिल्या षटकातील 5 बॉल इथून झालेत 5 बॉलमध्ये 4 धावा आल्यात आजच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये अगदीच जास्त कमी धावा मात्र प्रत्येक टीमच्या मात्र गोलंदाजांनी खर्च केल्यात ते अनेक वेळा पाहिले आणि ते जिथे आई मात्र पाहायला मिळते शेवटचा बॉल आहे शेवटच्या बॉलवरती मात्र धावा येतील किती या पहिल्या षटकातील चांगला फटका तिथे सध्या गॅप शोधून काढले आहे चुकी झाली तिथे चुकीला माफी नाही आहे बॉल फरार सीमारेषा पार अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत धावा येतील 4 चौकार आणि या 4 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 8 धावा चांगली गोलंदाजी होत होती तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याचं रूपांतरित झालं चौकारामध्ये एक धाव या मैदानामध्ये खूप मोलाची राहिली आहे आपण अनेक वेळा पाहायला गेलंय आणि इथे धावा येत नाही आहे त्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली तर खूप आउटफील्ड स्लो आहे गोलंदाजांची साथ निश्चित मिळाली या विकेटनं चांगली गोलंदाजी झाली आहे फलंदाजांना थोडीशी कसरत करावी लागली आजच्या रात्रीमध्ये षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय पहिल्या षटकानंतर 8 धावा धावपलकावरती येताना मात्र पाहायला मिळतात येते क्रमांक 2चा षटक टीम करावे 11 करावे टीम कडनं मात्र पाहायला गेलं तर साहिल चांगला बॉल इथे मात्र क्लास सेट घ्यायचा प्रयत्न बॉल सीमा पार होतो इथे साई पाटील गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळते अनेक वर्ष नावाचा दबदबा राहिलाय साई पाटील याचा गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चेत राहिलाय टीम करावे 11 करावे
चांगला बॉल इथे मात्र पण स्ट्राईकला पाहायला येते. अरबाजला पाहतोय चांगलं टायमिंग केलंय प्रॉपर हिट. मारुफच्या बॅट मधून मात्र साईवरती हल्ला पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषा पाल उंच माझा झोका आल्या धावा 6 षटकार. चांगला खेळ करावा लागेल. साई पाटीलचा वेग ही ओळख राहिली आहे. साई पाटील या नावाची चर्चा अनेक वर्ष राहिले गेले करावे टीमसाठी. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. अगदी कमी बॉल रनअप मात्र असणार आणि त्याच्यावरती असणारा वेग सातत्याने मात्र साई पाटीलची चर्चा राहिली गेली आहे. समोर आहे मारुफ. गिरकी घेतली फिरकी घेतली. साई पाटील वरती आणखी हल्ला चढवलाय. मारुफच्या बॅट मधून बॉल चाललाय. गिर 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 सीमा रेषा पार पार 6 षटकार. 2 ताकदवान टीम आणि त्याच्यावरती आलेला चल हल्ला. या षटकामध्ये आल्या धावा. धावा बनवल्या जातात. धावा बनवल्या जातील. बनल्या गेल्यात. इथून मात्र पाहिल्या गेल्यात तर सांगू अगदी ठासून सांगतायत ते दूरवरचा प्रवास करून आले. हे असंच नाही आहे. मॅचमध्ये परिपूर्ण मात्र इथून धावसंख्या बनवण्याचा मॅचमध्ये बनण्याचा परिपूर्ण प्रयत्न या षटकामध्ये आपल्या क्रिकेटला आपल्या बाजूने वळवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेलाय. मारुफ बाबे या संघाचे पॅकरी आहेत आणि एक सांगे खेळाडू म्हणून सातत्याने चर्चा राहिला आहे. षटकार हॅट्रिक इथे मात्र येईल का? साई पाटील गोलंदाजी मार्क वरती कमबॅक करावं लागेल. साई पाटीलला आता वेग पाहायला मिळाला. इथून मात्र मिडॉमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलवरती पोहोचते. एकदा मात्र कंप्लीट झाले तिथे. आता बॉल चांगला होता. इस टप्पा लाईन लेन तिथे मात्र पकडावी लागेल. साईड लॅट्स आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी ही गोलंदाजी राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. बॉल आला इथे मात्र एका धावेचा. एक धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 25वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 2चा षटक साई पाटील आपल्याला पाहायला मिळतात. येते पहिला षटक इथे मात्र शिंपूने हाताला होता. 8च धावा तिथे खर्च केल्या. या षटकामध्ये अतिरिक्त धावा खर्च झाल्या. साई पाटील फटका फसला तिथे थर्ड मॅन मध्ये. विकेट टेकर गोलंदाज साई पाटील नावाचा बोलबाला मात्र इथे पाहायला मिळतोय. फलंदाज बाद जी विकेट हवी होती ते विकेट प्राप्त करून दिली. फलंदाज अरबाज बॅक टू द आउट. यश भोईर तिथे होते. थर्ड मॅन मध्ये पकडला गेला झेल. साई पाटीलची गोलंदाजी राहिली आहे चर्चेत आणि अरबाजला मात्र इथून केले बाद. तुम्ही पाहताय अनुभवताय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक RMSK मुरबी आणि मुरबी गावाचं आयोजन म्हटल्यानंतर खूप छान सातत्याने चर्चेत राहिले गेले. 25 तारखेला सुरुवात झालेली मात्र या स्पर्धेला आपण पाहायला गेलं भव्य दिव्य त्या मात्र उद्घाटन सोहळा. त्याच्यानंतर मात्र 31 तारखेला अंतिम दिवस. कोण होणार चॅम्पियन? स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकाचं ते अगदी उत्सुकता उत्कंठा सगळ्यांनाच लागली गेली आहे. मध्यरात्रीमध्ये प्रवेश करत असताना मात्र पाहायला गेलं तर नवीन फलंदाज सैफ कुरेशी मागच्या मॅच मधील सामनावीर जो खेळाडू राहिला गेलाय तेच खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. ताकद आहे या खेळाडूंकडे. ते ताकद मात्र इथून परिधान करतील का की साई पाटील एवढ्या वर्षाचा अनुभव आपला परिपूर्ण मात्र वापरताना पाहायला मिळतील. वाव भन्नाट व एक फ्लॅट इथे मात्र पाहायला मिळाला. साई पाटील साई प्लस पाटील नावाचा बोलबाला राहिला गेला इथे आणि मात्र षटक क्रमांक इथून मात्र दुसरं समाप्त झालंय. शेवटचा बॉल आलाय. डॉट एंड इज वेल. शेवट गोड केलाय साई पाटीलनं आणि षटक क्रमांक दुसऱ्याच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. 12.50च्या सरासरीनं धावा बनवल्यात बॅटिंग करत असताना टीम महापोलीनं. सिकंदर महापोली 25 या धावसंख्येवरती 1 विकेट माघारी. साईचा विचार केला तर आपण पहिल्या षटकामध्ये 8 धावा इथून आल्या होत्या. त्याच्यानंतर साई पाटीलवरती विश्वास दाखवला कॅप्टननं. तिथे आल्या 12 धावा. त्याच्यामध्ये 2 षटकारी आले. म्हणजे काय गोलंदाजी केली आहे. 17 धावा आल्यात. अफलातून इथे मात्र आपण पाहायला गेलं तर बॅटिंग पाहायला मिळाली. तेथे मारुफ बाबे जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत या धावा येत राहतील. वेगळी ढाकणीची फलंदाजी सातत्याने मात्र इथून मारुफची राहिली आहे. धावफलकावरती 25 धावा. करावा 11 करावे टीम अनेक वर्ष या टीमनेही मात्र आपला क्रिकेटचा क्लास दाखवलाय. अनेक मैदानं गाजवली आहेत. तो समोर आहे भिवंडी तालुक्यातील अनेक नामांकित स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवणारा संघ आहे सिकंदर महापोली. लांब लचक
निहारलंय, पारखलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार. हा आलाय शानदार लांब लचक षटकार. मारू बाबे हा खेळाडू क्लास आहे, क्लासिकल आहे आणि क्लास खेळ करताना मात्र पाहायला मिळतात इथे. बॉल गणिक मात्र आपल्या खेळाला कशा आपल्या बाजूने वळवायचं ते मात्र पाहायला मिळालं तर खूप छान येते क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. जबरदस्त क्रिकेट मारूपनं आज आजच्या रात्रीमध्ये मात्र खेळले. धावपलकावरती धावा या षटकारानंतर 31 आपल्याला पाहायला मिळतात इथे. ओ तिथे चान्स आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉलपर्यंत पोहोचतील का? होय पोहोचते. उचललाय, पैकी केलंय. बघता बघता पहा येते रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाज आहेत ना चपल आहेत. विकेट मध्ये खूप छान पद्धतीने मात्र फास्ट आहेत. आपण अनेक वेळा पाहिले. मारूप आणि सैफ बघता बघता 2 धावा येते कंप्लीट केल्या. 33वा धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात येते. सचिन पाताडे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. क्रमांक इथून 3चा षटक इथे मात्र घेऊन येतील. सचिन पाताडे चांगला बॉल इथे मात्र मिडल मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पाहिजे पोहोचताना पाहायला मिळतात. एकदा मात्र कंप्लीट झाली. एकाच सभेवरती समाधान मानावं लागेल इथे. तेवढी ताकदीची गोलंदाज इथे क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळाले. एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 34वा 34 रन स्कोरबोर्ड. सध्याच्या घडीला एक विकेट माघारी गेल्यानंतरही जो कमबॅक हवा आहे ना तो कमबॅक मात्र इथून करून दाखवलाय. महापोली टीम मात्र संयमाचा क्रिकेट मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतो इथे. साईक एंड मात्र पाहायला मिळतात आपल्याला इथे. फलंदाज सैफ कुरेशी. चांगला बॉल, जोरदार अपील इथे मात्र केली गेली आहे. अपील फेटाळून लावली आहे. वाईट बॉलचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळतो इथे. सत्यवान काकडे सर आणि सुनील पाटील सर आणि त्याचबरोबर आमचे प्रवीण सर आज आता मात्र मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. 3 पंच आज ऑफिशियली रात्रीमध्ये पाहायला मिळाले. सैफ कुरेशी आहेत आणि त्यांच्या समोर मात्र चांगली गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात येते. बॉल कलेक्ट केलाय तोपर्यंत एक सिंगल इतर मात्र पाहायला मिळाले. अजूनपर्यंत या षटकातील बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. धावपलकावरती धावा 36. एक विकेट माघारी गेलाय. 2.4चा खेळ आतापर्यंत झाला इथे. मारू बाबे खेळाडून आज इम्प्रेस केलंय ॲज अ गोलंदाज फलंदाज. वाव चांगला बॉल इथे इम्प्रेस आता मात्र आमची गोलंदाज करताना पाहायला मिळतात. सचिन पाताडे तेच सांगताना पाहायला मिळतात इथे कारावेकर. चांगला बॉल इथे मात्र आता आलाय सचिन यांच्या इथून मात्र मार्फत पाहायला गेलं तर खूप छान पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. या मैदानामध्ये धावा येत नाहीत. आपण पाहायला गेलं तर तेवढी ताकदीची गोलंदाजी टीम महापोलीकडे आहे. कमी धावा खर्च झाल्या तर इथून करावे टीमला चान्स बनवू शकतोय. पॉइंटला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतात येते. बॉलपर्यंत पोहोचतील का? होय बॉलपर्यंत पोहोचतील, उचलतील, पेकी करतील आणि तो तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे तिथे आणि फलंदाज बाद. मारू बाबे बॅक टू द आउट परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मारू बाबे फलंदाज टीम इने मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आणि तिथून मात्र चेक केला जाईल. सुनील सर आज 12व्या खेळाडूने तिसऱ्या पंचांची भूमिका बजावली आहे. चेक केला जाईल. थोडासा क्रुशियल निर्णय आहे. चला फिल्डिंग लावा, निर्णय येईल लगेच आपल्यापर्यंत. चला करावी टीम. आउट.
फलंदाज बॅट कदाचित इथून मात्र फ्लाय झाली तिथे हवेमध्ये मात्र तरंगताना पाहायला मिळतं आणि योग्य निर्णय मात्र इथे पाहायला गेले. दोन्ही अँगल चेक केले गेले आणि आज 12वे खेळाडूंनी खूप इम्प्रेस केले आम्हाला इथे. हेच टीम बरोबर तुम्ही येत आहे, टीमचं मात्र तुम्ही समर्थन करताय, टीम बरोबर असताना प्रत्येक निर्णयाबरोबर तुमचं योगदान महत्वपूर्ण राहिलं गेले. धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला गेलं तर 38 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि सचिन पाताडे यांच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये धावा आल्या एकूण 13 धावा खर्च करत मात्र हा षटक थोडंसं का होईना पण नावी जाताना मात्र पाहायला मिळालं. खूप छान खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. आज दोन्ही टीम प्रयत्न करतायत फायनल डेला यायचं आहे, खेळायचं आहे, मात्र या स्पर्धेचं चॅम्पियन व्हायचं आहे. ताकद दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला गेलं तर आहे. गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली गेली आहे टीम करावे 11 करावेची. त्याहीपेक्षा जास्त आपण पाहायला गेलं तर आज इम्प्रेस केले महापोली टीमनं गोलंदाजी करत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिक अली आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय. महत्वाचे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज सनी आणि सनीने मात्र आपल्या अप्रतिम गोलंदाज उत्तम उदाहरण दिले. रनआउटच्या स्वरूपामध्ये का होईना पण ती विकेट प्राप्त करून दिली आहे. यांच्या बॅटमधून 50 डावा येत होत्या. कोणत्याही पद्धतीची खेळ करण्याची क्षमता मात्र इथून त्या खेळाडूंकडे मात्र होती. त्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. आशिकला पाहतोय ते गोलातून मात्र साईकला आपण पाहतोय ज्या पद्धतीनं मात्र इथून खेळाला पुढे न्यायचं आहे तशी फलंदाजी होताना पाहायला मिळेल का सनी. वा वन्नाड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. हा षटक थोडासा नावी जाताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. 2 बॉल आलेत मात्र नाही, दोन्ही बॉल आलेत मात्र डॉट. त्याचबरोबर नैना चायनीजचे आमचे मालक ओनर टेकेश्वर महापो यांच्याकडनं वाढलं गेलं तर 5,000 रुपयाचं आर्थिक रुपये मदत आलेली आहे आणि त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आज भरपूर सारं योगदान मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक मान्यवरांनी मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने दिलेले आहे. प्रेम राहिले गेलेलं आहे RMSK मुरबी या टीमवरती आणि आमच्या आयोजकांवरती. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक आज बरेच संघ आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर बरंच आयोजन आपल्याला मात्र जीवाच्या नावाने मात्र होताना पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 39 आपल्याला पाहायला मिळतात इथे. 4 षटकांमध्ये मात्र इथून धावा कितीच्या सेट केल्या जातील, किती धावा इथून मात्र करावे टीमला बनवाव्या लागतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल अजून बाकी आहेत. संधी आहे तिथे. स्वतः डाऊन द बॉल सनी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला गेला. झेल फलंदाज बाद. बॅक टू डगआउट परतावा लागेल माघारी. टीम सैफ कुरेशी या खेळाडूला धक्का बसलाय. महापोली टीमला एक महत्वाचा ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये मात्र यशस्वी झालेत सनी. ही गोलंदाजी राहिली आहे. चांगली गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली आहे करावे टीमचे. मात्र आपण अनेक वेळा पाहायला गेले तर करावे म्हटल्यानंतर आमची मराठीचे समालोचक नितेश भोईर यांचे आवर्जून उल्लेख केला जाईल. त्याच गावातून ते येत असतात आणि या बिग सपोर्टर आहेत करावे 11 करावेचे. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहायला गेला तर त्याचबरोबर पाहायला गेलं हो डायरेक्ट हिट. तो फलंदाज मध्ये आले आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एक सिंगल पूर्ण करताना इथे मात्र पाहायला गेलं. आज चर्चा केली आपण ज्या पद्धतीने सुनील पाटील सर आणि पूर्ण तुमचा पाहायला गेलं तर मुरबी गाव आणि मुरबी गावाचं आयोजन आमचे आदरणीय अनिल पुंडलिक पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आमचे नितीश गावंड साहेबांचं मोठं योगदान राहिलं गेलं आणि एक मोठी स्पर्धा इथून मात्र घेऊन आले. आज खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला एक वेगळी जाळी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने केले गेले. विकास साहेब आपण पाहायला गेलं तर यांचा आवर्जून उल्लेख केला जाईल. तोपर्यंत बॉल फरार होतोय सीमारेषा पार आणि एंड वे शेवट गोड केला. चांगला षटक जात होता. आल्या धावा इथून मात्र 4 की 6 चेक केला जाईल. या
चौकार आहे, कृपया दक्षता घ्या. आणि या चौकारानं एकूण धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 44 धावा. आता विजयासाठी 45 धावांची गरज. चला बॉल द्यायचे प्लीज. तर इथून जाऊया मैदानाकडे. परत एकदा आपण पाहायला गेलं तर तुम्ही पाहताय, अनुभवताय स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक RMSK मोरबी याचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आयोजनामध्ये मोठं योगदान पात्र आपण पाहायला गेलं सातत्याने राहिले गेले दमदार नगरसेवक आमचे आदरणीय नितीजी गावण साहेब. आणि परिपूर्ण या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये जर का कोणाचा मोठा हातभार असेल तर सन्माननीय कारगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिल पुंडलिक पाटील साहेबांचं आपण मोठं योगदान राहिलं गेले. त्याचबरोबर आमचे आदरणीय संदीपजी पाटील साहेब असतील, सुनीलजी पाटील साहेबातील विकासजी असतील, यांचं मोठं योगदान राहिलं गेलं. आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये खूप मोठं सातत्याने मात्र चर्चा राहिली आहे. मोरबीचे आमचे सगळेच खेळाडू तरुणांचं मोठं योगदान राहिले गेले. RMSK मोरबी म्हटल्यानंतर सातत्याने मात्र चर्चेचं नाव आणि चर्चेचं आयोजन मात्र राहिलं गेलं आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर खूप छान क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळालं. सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये करावे 11 करावे या दोन संघांची मात्र मोठी लढत आपल्याला मात्र इथे पाहायला मिळते. आज रात्रीमध्ये परिपूर्ण मात्र आदर सत्कार सन्मान इथे मात्र घेतला गेला. ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर इथून ओमकार असेल आमचा. ओमकारचं मात्र मोठं नाव सातत्याने रायगड टेनिस क्रिकेटमध्ये घेतलं जाते. विकीचं नाव सातत्याने घेतलं जातोय. आता टीमला थोडंसं कमी पडताना पाहायला मिळालं. तिथे मात्र त्या महापोली टीमला पराभूत केलं होतं. महापोली टीमने मात्र पराभूत केलं होतं मोरबी टीमला. गेम ऑन सिग्नल आलाय, ग्रीन मॅच ऑन, लेट्स प्ले आपल्याला पाहायला मिळते इथे. पहिला बॉल बाबू खान वरती हल्ला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. हा क्लास आहे खेळाडूंचा आणि क्लासिकल फलंदाजी इथे मात्र पहिल्याच बॉलवरती धनेश कडू च्या बॅट मधून मात्र आलाय लांब आणि लांब लचक मॅच क्लिअर करणारा हा षटकार. मी काय कमी नाही आहे. करावे 11 करावे टीमनं मात्र पाहायला गेला तर अनेक बलाढ्य संघांना कित्येक वेळा मात्र धूल सारली आहे, पाणी पाजली आहे. हा सामना सहजासहजी इथे मात्र संपणार नाहीये. तुमच्याकडे कितीही गोलंदाजींचे तोफखाने असले ना तर आमच्याकडे काही इथे मात्र कमी नाही आहे. तुमच्याकडे सिंह असतील, तुमच्याकडे वाघे असतील, परंतु आमच्याकडे शिकाऱ्यांची कमी नाही आहे. चांगला फटका इथे मात्र खेळून काढला. पाहायला गेलं तर मिड ऑफ कव्हर करायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत. एक सिंगल मात्र आल्या. 7 धावा धावपलकावरती मात्र येताना पाहायला मिळतात. येते बनवायच्या तुम्हाला विजयासाठी
22 बॉल मध्ये अजून 38 धावांची गरज आहे. गोलंदाज पहिल्याच इथून बाबू खान वरती मात्र टार्गेट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला गेला तिथे धनेश कडू यांच्याकडनं. त्यानंतर मात्र इथून संकेत भोईरच्या बॅट मधून आलाय आणखी क्लास टॅक्कीशी आवाज आला. नाईट साऊंड पाहायला मिळाला. आलाप घेत बॉल चाललाय सीमारेषा पार. सारे गम पध नि सा बॉल सीमा पार षटकार आणखी क्लास संकेत भोईरचा पाहायला मिळाला. बायकर मॅन पा तिकडे कोण असेल प्रेक्षक वर्ग तर आम्हाला बॉल आमच्यापर्यंत पोस्ट करायचा आहे. या षटकारानं मात्र 13 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. संकेत भोईर संकेत देताना मात्र पाहायला मिळत आहेत. आकर्षित केलं आहे त्यांची हेअरस्टाईल चर्चेत नेहमीच राहिली आहे. आमचे कांचनचे पालकर ही खुश झाले. 45 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. 13 धावा धावपालकावरती आल्या. 3 बॉलचा खेळ झाला. पहा तुम्ही हेअरस्टाईल आमचे संकेत भोईर यांची तुम्ही कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता. खूप छान आहे. आवड असो प्रत्येक गोष्टीची आणि ती आवड जोपासताना मात्र पाहायला मिळतात. खूप केअर करावी लागते त्या गोष्टीची. गिरकी घेतली फिरकी घेतली त्याच्यानंतर मात्र बॉल चांगल्या पद्धतीने मात्र हाताळला गेला. तिथे मात्र कमी जाणून घेतली फलंदाजांच्या. त्या बॉलवरती मात्र इथून गोलंदाजी होताना पाहायला मिळाला. बाबू खान वरती मात्र 2 मोठे प्रहार झाले. त्याच्यानंतर मात्र या मॅचला बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेलाय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दमदार अध्यक्ष अनिलभाई पाटील साहेबांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चर्चेत राहिले गेले या आयोजनासाठी मोठं योगदान आणि त्याचबरोबर आयोजन यशस्वी होण्यासाठी अगदी पहिली मॅच येते शेवटच्या मॅचपर्यंत तुम्हाला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं मात्र सातत्याने राहिले. मुरबी टीम आणि मुरबीचं आयोजन म्हटल्यानंतर चर्चेत राहिले गेले. पॉइंटला मात्र खेळून काढलाय तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल मध्ये येताना पाहायला मिळालं. समजदारीचं क्रिकेट इथे मात्र खेळताना संकेत भोईरला मात्र पाहायला मिळालं. एक सिंगल आली. या सिंगल नंतर धावपालकावरती धावा पुढे जाताना पाहायला मिळेल. 14 धावा 14 आणि स्कोर बोर्ड. 5 बॉलचा खेळ झाला. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला गेला तर धनेश कडू स्ट्राईकला पाहायला मिळतात. इथे मात्र बाबू खान आणि खान साहेब इथून मात्र या बॉलवरती काय घडवतील. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. खान साहेब यांच्यावरती हल्ला चढवलाय. बॉल थेट इथे मात्र करावे गावामध्ये पाठवलाय. सिटी ऑफ द षटकार काय क्लास पाहायला मिळाला. ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती बॉल गेलाय अज्ञात वसात. आता बॉल शोधून आणलाय. आला हा शानदार षटकार आणि या षटकारानं धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 20 धावा मॅच मधली हवा काढून टाकली आहे. आता 25 धावांची गरज आहे. बॉल असतील त्या 18 बॉल मध्ये 25 ची गरज. पहिल्या षटकामध्ये मॅच आपल्या बाजून खेचून आणली आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली करावेचे आहात का. आवाज येऊ द्या एकदा. करावे डेफिनेटली. हा ग्रामीण क्रिकेट आहे. बरेचसे फॅन आपल्या टीम बरोबर येत असतात. अजिंक्य तांडेल आमची लिजेंड खेळाडू तिथे आहेत. त्यांचं करूया सरचे स्वागत. हॉटेल आणि त्यांचा संपर्क जवळपास असतो. खूप छान इथे मात्र पाहायला मिळालं. काय बॅटिंग केली आहे. बाबू खान एक महत्वपूर्ण गोलंदाज. त्यांच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. काय ज्या पद्धतीने आपण पाहायला गेला तर खेळ केला गेला. त्याचबरोबर मात्र इथून संकेत भोईर आणि तेवढी साथ धनेश कडून दिली. संकेत कडूच्या बॅटमधून मात्र पाहायला गेलं एक षटकार आला. संकेत भोईर आणि धनेशच्या बॅटमधून 2 षटकार आले. थर्ड मॅन मध्ये थोडीशी तारांबळ उठताना पाहायला मिळाली. साईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटर झाला. धाव घ्यायची की नाही मन ड्युअलमॅन परिस्थितीमध्ये मात्र जाताना पाहायला मिळालं. परंतु बघता बघता धाव इथे मात्र झाली कंप्लीट. 21 धावा धावपलकावरती. आता स्ट्राईक आपल्याला मात्र पाहायला मिळेल ज्यांच्या बॅट मधून 2 षटकार.
आले गेले त्याने 2 षटकारांना मात्र इथून समीकरण मात्र आपल्या बाजूने वळवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. ते खेळाडू आहेत धनेश कडू. धनेशांची मात्र क्षमता मात्र आपण पाहिली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये बाबू खानवरती खान साबरवरती मात्र इथून प्रतिहल्ला केला होता. त्याच्यानंतर आशिक अन्सारी गोलंदाजी मार्कवरती जरूर आले. त्यांना मात्र टार्गेट केला जाईल का इथून मात्र ज्या पद्धतीने मात्र आशिक अन्सारीनं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. वाव चांगला टप्पा होता. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी वेग भन्नाट मात्र पाहायला मिळाला. बाकी काम मात्र यष्टिरक्षक करताना मात्र पाहायला मिळतात इथे. ही चर्चा मात्र सातत्याने राहिली गेली आहे. क्षेत्ररक्षण हा स्ट्रेंथ राहिला आहे टीम मापोली टीमचं. अनेक वेळा मात्र आपण पाहायला गेलं थोडासा बदल मात्र केला जातोय. डीप बॅकवर्ड रिझन मधून अगदी डीप पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आणला गेला. तिथे मिडॉन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिडॉन बाउंड्री लाईनवरती एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. लाईन लेन तर खूप छान पद्धतीने मात्र हाताळताना पाहायला मिळतात इथे. आता चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. कमबॅक मात्र परत एकदा फलंदाज करतील का. बॉल गणित समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. परंतु जर पाहायला गेलं तर मॅच 50-50% मध्ये मात्र येऊन ठेपले. 21 धावा धावपालकावरती आहेत. बनवायच्या 45 धावा. आता इथून मात्र बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील 15 आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 15 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. बॅकफुटला गेले तिथे मात्र संधी निर्माण झाली. आता संधी आहे तिथे आणि पकडला गेला झेल अरवाजनं आणि फलंदाज बाद होतील. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर ज्यांच्या बॅटमधून षटकार चौकार बोलत होती बोली भाषा मात्र पाहायला मिळाली. ते फलंदाज मात्र बाद होतील. धनेश काडू बॅक टू द गाउट महत्वाचे खेळाडू. आता इथून मात्र कमबॅक करताना मात्र पाहायला मिळतील का. ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय तिथे गोलंदाज आशिक अन्सारीनं. ही विकेट हवी होती ती विकेट प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन पाताडे आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक चांगले खेळाडू मात्र बॅटर म्हणून सातत्याने करावे 11 करावे टीमकडनं मात्र केले गेले आज या मॅच मध्ये. सचिन पाताडेला पाहतोय इथे आपण पाहिलं गेलं तर स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर गेलेत. आता इथून मात्र तुम्हाला क्लास दाखवावा लागेल. आशिक अन्सारी हो काय भन्नाट वेग फक्त बॅटचं स्विंग झाली तोपर्यंत बॉल निघूनही गेलाय. बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे तिथे आपण पाहायला गेला तर. सचिन पाताडे यांना कमबॅक करावं लागेल. मॅच जवळ आले आहे तोपर्यंत पाहायला घेतो. एक सिंगल मात्र प्राप्त करताना मात्र पाहायला मिळतात. एकच धाव मात्र घेतली जाईल. एका धावेनं मात्र इथून समीकरण बदलताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला जरूर. षटक क्रमांक समाप्त झाला. इथे मात्र दुसरा 2 षटकानंतर धावपलकावरती धावाले ते 22 धावा. आता 12 बॉल आणि 23 धावांची गरज. 12 बॉल 23 समीकरण मात्र पाहायला मिळते. इथे कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. 12 बॉल मध्ये 23 धावा बनवल्या जातील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. 12 बॉल 23 समीकरण मात्र पाहायला मिळतात इथे. बारा बॉल 23 ची गरज आहे. मॅच मध्ये मात्र इथून रंगत येताना मात्र पाहायला मिळणार आहे जरूर आपल्याला पाहायला गेलं तर. फडका चांगला स्टेट ड्राईव्ह केले तिथे मात्र पाहायला गेलं तर गॅप शोधून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार. कांचनजी पालकर आल्या धावा 4 चौकार. समीकरण बदलले गेलेत. आता मात्र बॉल गणित इथे मात्र तुम्हाला समीकरण बदलताना मात्र पाहायला मिळतील. मारू बाबे
या टीम मधील सगळ्यात महत्वाचे इम्पॅक्ट प्लेयर आहेत. या खेळाडूकडे खूप क्षमता आहे, प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यांच्यावरती हल्ला चढवलाय सचिन पाताडे या खेळाडूने. लांब लचक डायरेक्ट थेट इथे मात्र साइन पनवेल हायवेला मात्र बॉल पाठवून दिलाय. सचिन पाताडेच्या बॅट मधून आलाय हा लांब लचक. अंतर मिळाले, अंतर कापलंय. पहा काय एक कनेक्टिव्हिटी होती तिथे. न्याहारलंय, पारखलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा रेच्या पार. हा आलाय षटकार. सचिन पाताडे ऑन फायर. चुलीवरचा तवा आणि सचिन पाताडेची हवा. या गोलंदाजांच्या विरोधामध्ये फटकेबाजी करणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्या गोष्टीला मात्र आपण पाहायला गेलं तर साधी सोपी बनवली आहेत. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसरा बॉल षटकार. सचिन पाताडे 2 बॉल वरती 2 मोठे फटके. 2 बॉल मध्ये आल्या धावा 10. आता 10-13. 10 बॉल मध्ये 13 ची गरज. 10-13 समीकरण मात्र बनलं गेले. धावपलकावरती धावा 32 पाहायला मिळतात इथे. चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. चांगली मतामतीनं आपण पाहायला गेला तर DRS वापर मात्र केला जाईल. फलंदाजी टीम पंचांकडनं मात्र इथून आले. व्हाईट बॉल साठी ते मात्र मागणी केली आहे. बॉल पडला. 12वा खेळाडू आपण यायचं नाही तिथे. चला चेक केलं जाईल. आणखी एक अँगल चेक केला जाईल. खूप छान पद्धतीनं सामना चालू आहे. महत्वाचा सामना आणि कोणत्या टीमवरती आणण्याची परिपूर्ण काळजी मात्र इथून RMSK मोरबी स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये घेतली गेली. फेअर डिलिव्हरी. अगदी लाईन वरना बॉल मात्र पाहायला मिळाला. सुनील पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतात येते. आता येणारी 9 बॉल आणि 13 धावांची गरज. 12 बॉल 23 ची गरज होती. त्याच्यानंतर मात्र आलेले 2 मोठी फटके. आता 9 बॉल 13. हाही फटका चांगला आहे. बॉल तर मात्र इथून सीमारेषा पलीकडे जाताना मात्र पाहिल का नाही आहे. पकडला गेलाय झेल. आता इथून मोठ्या फलंदाजीच्या पारीचा होताय अंत. ओ हो हो हो. सचिन पाताडे साहेबने पकडलाय झेल. फलंदाज बाद होतील. आता विजयासाठी 8 बॉल आणि 13 ची गरज आहे. 8 बॉल 13. सुरुवात जमदार केली होती तिथे. म्हणतात जमेल तशी सुरुवात करणं, अडखळणं, चाचपडणं आणि पडल्यानंतर उभा राहणं, त्याच्यानंतर मात्र खेळाला पुढे नेणं, ते काम केलं होतं सचिन पाताडेनं. तेच फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. असं करतील काय असं चित्र मात्र त्याच पद्धतीने गोलंदाजी मारू बाबेनं मात्र आजच्या रात्रीमध्ये केली आहे. परंतु त्याच पद्धतीनं अटॅक्टिव्ह मात्र आपण पाहायला गेलं तर फलंदाजी मात्र त्यांना पाहायला मिळाली. आणि या टीमला मात्र काहीसा होईना परंतु विजयाच्या जवळ नेताना मात्र पाहायला मिळतात इथे. 8 बॉल मध्ये इथून मात्र 13 ची गरज आहे. 8 बॉल 13 समीकरण मात्र पाहायला मिळेल आपल्याला. 1:53 झाले आहेत. आजच्या रात्रीतील अंतिम सामना जिंकणारा संघ थेट 31 तारखेला फायनल डेच्या दिवशी खेळणार आहे. चांगला इथून एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅप शोधून काढली. पाहायला गेलं तर अडवला गेलाय पण अप्रतिम क्षेत्ररक्षण. तिथे मात्र एफर्ट्स पाहायला मिळत आहे. तिथे मात्र पाहायला गेलं तर टीम महापुलीचे बटरफ्लाय मैदानामध्ये फडफड 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 फडफडताना मात्र पाहायला मिळतात इथे. त्यांना माहिती आहे इथे की या मॅचचा मात्र आपल्याला या स्पर्धेचा चॅम्पियन व्हायचा. आता येणारे बॉल असणार आहे 7 आणि विजयासाठी मात्र गरज असणार आहे ती 11 धावांची. 7 बॉल 11चं समीकरण मात्र बनलं गेलंय. या बॉलवरती धावा किती येतात ना त्याच्यावरती परिपूर्ण निर्भय आहे अलंकार तांडेल. ओहो मग इथे पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा निर्णय. आता 7 बॉलचे आणि 7 बॉलमध्ये 10 ची गरज आहे. अलंकार तांडेल हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले. नवी मुंबई टेनिस क्रिकेट पटलावरचं रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र या नावाला मात्र आवर्जून उल्लेख केला जातो आदरपूर्वक. तेच नाव आहे अलंकार तांडेल.
सध्याच्या घडीला स्ट्राईकला पाहायला मिळतं तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते मारुख भावे. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल मध्ये 10 बनवायचे आहेत. उपटका चांगला येते. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 4 चौकार. आणि या चौकारांना मात्र आता समीकरण साधी सोपी बनली गेली आहेत. टीम करावी 11 करावी टीमसाठी आता कारण येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या तुम्हाला धावा 6 कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग हे नेम आहे स्पर्धेचं. तुम्ही पाहताय स्वर्गीय कुमारी जीवा बोर्ड स्मृती चषक RMSK मुरबी टीमचं दमदार आयोजन. आज पहिल्या मॅच पासून ते शेवटच्या मॅच पर्यंत त्यांचं मोठं योगदान राहिलं गेलं. या स्पर्धेच्या निमित्त आपण पाहिलं गेलं स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्याकडे पाहतोय आपण आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघरचे दमदार अध्यक्ष अनिल पुंडलिक पाटील साहेबांचं मोठं योगदान राहिले गेले. आमचे नेतेजी गावंड असतील विकास साहेब असतील सगळ्यांनीच खूप मोठं योगदान दिले गेले. आज या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला पाहायला गेलं तर मंत्री महिला बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदित्य तटकरे यांचं शुभागमन होताना मात्र पाहायला मिळेल. त्याचबरोबर पनवेल नगरीचे भाग्यविधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर प्रीतम म्हात्रे साहेब अनिकेत तटकरे साहेब प्रकाश रघुनाथ जितेकर साहेब मंगेश वाकडेकर नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी भरपूर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तुम्हाला मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने भेट देताना मात्र पाहायला मिळणार आहेत. परंतु मॅच क्रुशियल बनली गेली आहे. मॅच मध्ये मात्र अगदी जबरदस्त क्रिकेट मात्र पाहायला मिळालं. 6 बॉल आणि 6 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग इथे मात्र पाहायला मिळतोय. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही आहे तर ते आपल्याला का ओळखतात ना याला महत्व आहे. ओळख निर्माण करणारा मात्र सामना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत संकेत भोईर. ओहो बॅकफुटला गेले. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. तिथे गोलंदाजी मार्कवरती या 6 धावा डिफेन्स करण्यासाठी मात्र आणले गेलेत. कॅप्टननं मात्र विश्वास दाखवलाय. अरहाम पटेल आपल्याला पाहायला मिळतात इथे. चांगली गोलंदाजी अरहाम यांना मात्र करावी लागेल. नक्की नव्हे ते मात्र फलंदाजांना करावं लागेल. परंतु चांगली फलंदाजी इथे सातत्याने मात्र दोन्ही फलंदाजांकडे पाहिली गेली आहे. संकेत भुईर अलंकार तांडेल सध्याच्या घडीला परिपूर्ण मात्र आपल्या गावाचा अस्मिता गावासाठी मात्र मैदानामध्ये उतरले जरूर. ते यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी आत्मविश्वास शक्ती आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असतो ना तूच खरा कर्तृत्ववान. ओ हो 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 मॅच फिनिश. ठासून ठोकून मॅच अलटी पलटी करणारा बॉल चाललाय सीमा रेषा पार. सामना जिंकलाय करावे 11 करावे या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम करावे 11 करावे. हार्ड लक. सिकंदर स्पोर्ट्स महापोली थोडेसे कमी पडले. सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. सामनावीर अलंकार तांडेल आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन या अलंकार तांडेल सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. मागची मॅच मात्र पाहायला गेलं तर अलंकार तांडेलला मात्र आपण मॅक्सवेल म्हणून ओळखले जातात. हाईट आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर स्टाईल फिटनेस ही ओळख राहिली गेली अलंकार तांडेल यांची. धन्यवाद साहेब आपल्या मनापासून आभार. अगदी अनिल पाटील साहेब असतील आमचे संदीपजी पाटील सुनील पाटील सर ओमकार त्याचबरोबर सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार. आमचे कांचनजी पालकर गुणलेखक मित्र पवार साहेब त्याचबरोबर आमचे सगळेच मात्र इथून आयोजकांपैकी सगळ्यांनाच मी विनंती करेन मला सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट. धन्यवाद. 31 तारखेला सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय अलंकार तांडेल. हे नामी कापी हे आणि एक वर्ष मात्र या नावानं मात्र